लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात झालेली आहे। याआधी आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवरती सातत्याने टीका करण्यात होती, मात्र आता पुणे जिल्ह्यातूनच अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशा पद्धतीचा आवाज आता भाजपमध्ये उमटू लागलेला आहे। भाजपच्या एका बैठकीमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले सुदर्शन चौधरी यांनी थेट अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशा प्रकारची उद्विग्न प्रतिक्रिया आहे ती बैठकीमध्ये बोलावून दाखवलेली आहे। स्वतः सुदर्शन चौधरी आपल्या सोबत आहेत। का नेमकी ही खदखद तुमच्या मनामध्ये आली? कारण की राज्यामध्ये आपण पाहतोय की तुमचे देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजित पवार असतील युतीमध्ये एकत्र आहेत, विधानसभा सुद्धा आपण एकत्र लढू ते म्हणतात, पण ग्राउंड रियालिटी वेगळी दिसतेय। काय नेमकं झालं? खरं तर मागच्या आठवड्यामध्ये 4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीची शिरूर लोकसभेची समन्वयक बैठक झाली आणि त्या समन्वयक बैठकीला माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाष बापू देशमुख, आदरणीय आमदार राहुलदादा कुल, माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर आणि सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तालुक्याचे मंडळाचे शिरूर लोकसभेमधले सगळे तालुक्याचे अध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। आणि त्या बैठकीमध्ये बैठक या कारणासाठीच होती की शिरूर लोकसभेमध्ये आपला पराभव काय झाला, त्याची कारणं काय, आणि मग कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष साहेबांनी सांगितलं। ज्यावेळेस माझ्याकडं ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस मी सांगितलं की बाबा शिरूर लोकसभेमध्ये शिवाजीदादा आढळराव पाटीलांचा पराभव झाला, हा शिवाजीदादा आढळराव पाटीलांचा पराभव नाही, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव आहे। खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये संघर्ष करतोय। आमच्या अनेक केसेस झालेत, मग वीज दरवाढीच्या विरोधात असेल किंवा रास्ता रोको असेल किंवा अनेक आंदोलनं आम्ही केली। खरं तर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याची एकच अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टीने स्वबळावर महायुतीची निवडणूक न लढता युतीची निवडणूक लढावी, जी आपली सेना आणि शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती त्या युतीमध्ये समोर जावं। कारण अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांनी जिल्हा नियोजन निधीचं वाटप केलं। आमच्या शिरूर हवेलीमध्ये साधारण त्यांनी 40 ते 42 कोटी रुपये जिल्हा निधी त्यांनी डीपीटीसी निधीचं वाटप केलं आणि मग ज्या ज्या गावामध्ये जिल्हा नियोजनचा निधी वाटप केला त्या त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये साधारण 80% कार्यकर्त्यांनी ह्यांनी तुतारीचं काम केलं। मग अजितदादांना आपल्यासोबत घेऊन काहीच फायदा होत नव्हता। ज्या जनतेमध्ये आम्ही मतं मागण्यासाठी जात होतो त्यावेळेस जनता आम्हाला त्यावेळेस तोंडावर म्हणत होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नको, म्हणून आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीला या मतदान केलं आणि आता तुम्ही त्यांना सोबत घेऊन फिरताय, त्यामुळे आम्ही तुम्हाला काय मतदान करणार नाही, अशा जनभावना त्या ठिकाणी निर्माण झाल्या। आणि खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यामुळे अस्वस्थ झाला की पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक येणार आहेत आणि मग पुन्हा घड्याळाच्या विरोधात आम्हाला लढायचंय। आज आम्ही घड्याळाला या ठिकाणी मतं मागतोय आणि परत महायुतीला तुम्ही म्हणताय महायुतीमध्ये आपल्याला विधानसभा जिंकायच्या, तर खालच्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची मागणी आहे की महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन जर आपल्याला सत्ता स्थापन करायची तर ती सत्ता आम्हाला नकोय, कारण आम्ही विरोधीमध्ये राहू, विरोधी पक्षात राहू। स्वबळावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर भारतीय जनता पार्टी सेना एकत्र लढणार असेल तर कार्यकर्ता जीवाचं रान करेल आणि मेहनतीने स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करेल। महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन भारतीय जनता पार्टीचं नुकसानच होतंय, कुठल्याही विश्वासात घेतलं जात नाही। अजितदादांचा मनमानी कारभार बऱ्यापैकी होतो आणि इथं पुणे जिल्ह्यामध्ये बोलत नाही कोण, कारण अजितदादांचे प्रत्येकाच्या सहकारामध्ये संलग्न आहेत किंवा अनेक गोष्टीमध्ये अजितदादांनी मदत केलेली आहेत, पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। आम्हाला राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, आमची स्वतःची इच्छा नव्हती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करायचं, पण पक्षाने निर्णय घेतला आणि मोदीजींना पंतप्रधान करायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी सोबत गेलो। पण आज जर तुम्ही शिरूर लोकसभेमधले बूथ जर पाहिले, जर भारतीय जनता पार्टीचे जे मेन पदाधिकारी त्यांचे बूथला घड्याळ पुढे आहेत, पण जे तालुक्याचे जिल्ह्याचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी बूथ आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तुतारीला खूप मोठं लीड आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठाम मत झाले की राष्ट्रवादीला जर सोबत घेतलं तर जनता आपल्याला स्वीकारणार नाही आणि मग महायुती सोबत राहून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान होतं। आता ही अजितदादांना महायुतीतून बाहेर काढावं अशी तुमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते ठाम आहात? हे बघा, आम्ही कार्यकर्त्यांचं आमचं मत क्लिअर आहे त्याच्यामध्ये की बाबा आपण स्वबळावर आपली ज्यांच्यासोबत नैसर्गिक युती त्यांच्यासोबत झालं पाहिजे। अजितदादा मोठे नेते आहेत, आम्हाला काय अडचण नाही, त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून त्यांनी मुख्यमंत्री हो, आमची काय अडचण नाही, पण त्यांनी महायुती सोबत राहून पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री हो ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याची 100% इच्छा नाही। पालकमंत्री म्हणून काय अन्याय केला दादांनी ज्याचे अनुभव तुम्हाला आलेले आहेत? पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस
अजितदादांकडे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष हवेली तालुक्याचे शामराव गावडे आणि शिरूर तालुक्याचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे हे जिल्हा नियोजन निधीच्या वाटपासंदर्भात अजितदादांना VVIP सर्किट हाऊसला भेटले आणि त्या ठिकाणी दोन्ही आमच्या मंडल अध्यक्षांनी मागणी केली की दादा आम्हाला जो तुमचा महायुतीचा रेशो ठरलाय 40-40-30 त्याप्रमाणे किंवा 40-30-30 याप्रमाणे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपण तो निधीचं वाटप करावं. चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना आम्ही अनेक गावात जाऊन प्रस्ताव घेतलेले आहेत, अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही शब्द दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जर आज निधी आमच्या खालच्या बूथच्या कार्यकर्त्यांना गेला नाही तर त्याच्यामध्ये आमच्यावर नाराजी व्यक्त होईल. त्यासाठी तुम्ही आम्हाला जो आपला 30% 40% जो निधी ठरला त्याप्रमाणे द्यावे. अजितदादांनी त्यांना सांगितलं की मी 10%च्या वर तुम्हाला काही देऊ शकत नाही आणि तुम्हाला काही रिपोर्टिंग करायची तुम्ही प्रदेशाला करा, मी डायरेक्ट मोदी साहेब आणि शाह साहेबांना रिपोर्टिंग करतो. अशा पद्धतीचं दादांनी त्या ठिकाणी वक्तव्य करून आमच्या दोन्ही मंडल अध्यक्षांना त्या ठिकाणी माघारी पाठवलं होतं. आता ही जी तुमची बैठक झाली, या बैठकीतली खतखत तुम्ही बोलून दाखवली. या बैठकीमध्ये आमदार राहुल कुल सुद्धा होते. त्यांची पण मनस्थिती अशीच होती की दादांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे. ते सुद्धा तुमच्या या संपूर्ण मागणीमध्ये सहभागी आहेत का? कारण की ते सुद्धा होते किंवा त्यांनी विरोध केला का मग याला? त्या ठिकाणी आमदार राहुल दादा होते, आमदार सुभाष बापू देशमुख पण होते. खरं तर ते डायरेक्ट उघडपणे बोलत नव्हते, पण तुम्ही बघा ना, जर अजितदादा नसते आले तर राहुल दादा या ठिकाणी मंत्री झाले असते. विनाकारण 9 मंत्रीपद राष्ट्रवादीला गेली. महेशदादा लांडगे या ठिकाणी मंत्रीपद झाले असते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटतं ना, अरे आपला आमदार त्या ठिकाणी मंत्री असता. आज काय अवस्था आहे, अवघड अवस्था आहे. ते उघडपणे बोलणार नाहीत, पण आम्ही तर उघडपणे बोलू शकतो ना. आम्हाला काय पार्टीकडून काय मागायचं नाही. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्यामध्ये सक्षम आणि मोठी झाली पाहिजे यासाठी आमचा हा छोटासा मागणी आम्ही करतोय. आणि खरं तर अजून 5 वर्ष विरोधात राहू, पण अजितदादा सोबत सत्ता नको हीच आमची आज पण मागणी. हीच मागणी आता पुढे नेतृत्वाकडे तुम्ही देणार आहात का? राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करणार आहात का? कारण की वरती आपण पाहिलं की महायुती म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे मात्र एकत्र आहेत. गुन्ह्या गोविंदानं ते तिथं नांदतात, पण ग्राउंडला रियालिटी वेगळी आहे. त्यामुळे ही परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहात का? मुळात ही बैठकच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी लावली, समन्वयन बैठक लावली होती आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्यात की आता राष्ट्रवादी नको, आपण स्वबळावर लढू. आणि मग सुभाष बापू देशमुखांनी ते सर्व लिहून घेतलेले आणि ते म्हणले मी पक्ष कार्यालयामध्ये पक्षाच्या प्रमुखांना हे तुमचा जे भावना व्यक्त केल्यात त्या भावना पोहोचवतो म्हणले. आगामी विधानसभेमध्ये कसं चित्र असेल? महायुती म्हणून जर मग एकत्र तुम्ही लढला तर मग तुमची भूमिका काय असणार आहे, किंवा मग तुम्ही नेतृत्वाकडे काय मागणी करणार आहात की पुणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने लढायला पाहिजे? नाही, आमची पुणे जिल्ह्यातली मागणी तर किंवा राज्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीची मागणी अशीच आहे. म्हणजे बऱ्यापैकी राज्यातले बरेचसे लोक बोलतात किंवा मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो, नंतर जिल्हा सरचिटणीस होतो, आता मी जिल्हा उपाध्यक्ष आहे. तर सगळ्यांचे फोन येतात की बाबा आता दादा नको आहेत आपल्यासोबत, दादांनी त्यांच्या पद्धतीने मोठं हो, आम्हाला काही अडचण नाही. पण आम्हाला ह्या पुणे जिल्ह्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी वाढवायची असेल तर स्वबळावरच आम्ही लढणं योग्य आहे. स्वबळावर लढलं नाही तर जनतेचा रोष आपण लोकसभेला मोदी साहेबांमुळे थोडा कमी जाणवलाय. आता विधानसभेला तर लोक आम्हाला डायरेक्ट उघडपणे बोलतात, जर दादा तुमच्या सोबत असेल तर आम्हाला तुम्ही काही गृहीत धरू नका. आणि त्याच्यामुळे आम्हाला स्वतःचं भवितव्य सुद्धा अडचणीत वाटते. उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कार्यकर्ते घाबरले जातात की प्रत्येक वेळेस घड्याळाला मतदान मागायचं आणि मग घड्याळाच्या विरोधात आपण पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेला कसं लढायचं, हा मोठा प्रश्न आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे. तर हे सुदर्शन चौधरी आहेत, भाजपचे कार्यकर्ते नाही तर जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मागणीला आता भाजप नेतृत्व किती गांभीर्याने घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण भाजप आणि अजित पवार गट यांच्यातला जो वादाचा अंक आहे तो आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि आगामी विधानसभामध्ये याच्या कशा पद्धतीने पडसाद पडतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन पियुष येरवडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.